रामकृष्ण हरे. सज्जन हो, पात्रता परीक्षा या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. पूर्वी गुरुकुल पद्धत होती आणि गुरु शिष्याला पारखून घेत असायचे. म्हणजे शिष्य करायचा तो पारखूनच करायचा, कारण आपली विद्या पुढे चालत राहिली पाहिजे आणि त्या विद्येचा गैरवापर होता कामा नये. समाजासाठी ती उपयोगी ठरली पाहिजे म्हणून शिष्य परीक्षा पूर्वी करत असायचे. त्याप्रमाणे पात्रता परीक्षा असं आजचं आपलं शीर्षक आहे. एक महान आचार्य सिद्ध नागार्जुन हे कांची नगरीचे रहिवासी होते आणि रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. म्हणजे जर कुठली गोष्ट जर चमत्कारिक करायची असेल, अद्भुत करायची असेल, वेगळी करायची असेल तर मणी मंत्र औषध ह्या असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. तर मणी मंत्र आणि औषधी याच्यामुळे वेगळा चमत्कार आपल्याला करता येतो, वेगळं काहीतरी घडवून दाखवता येतं. आणि असे हे रसायनशास्त्रज्ञ सिद्ध नागार्जुन प्रख्यात होते. अनेक शास्त्रात ते पारंगत होते, पण त्यांचा विशेष हा जो विषय होता, स्पेशालिटी ज्याला आपण म्हणतो, तो होता रसायनशास्त्र. तर रसायनशास्त्रामध्ये इतके प्रवीण होते की हे वेगवेगळे रसायनं जर एकत्र केले तर सोनं तयार होतं आणि ते सोनं तयार करण्याचं शास्त्र म्हणजे तंत्रज्ञान यांच्याकडे होतं. यांच्याच नावावर ते आहे, सोनं तयार कसं करायचं ते. तेव्हा रसायनशास्त्रज्ञ असणारे हे सिद्ध नागार्जुन महर्षी, त्यांना असं वाटलं की आपली जी ही विद्या आहे ना, ही पुढे परंपरेने चालू पाहिजे. कारण त्यांनी त्याच्या इतकी प्रगती केली होती, इतकी प्रगती. सोनं तर करायचं होतं, इतरही गोष्टी केल्या त्यांनी. पण असं एक रसायन त्यांनी तयार केलं होतं की मनुष्याने जर ते रसायन पिल्यानंतर मनुष्य अजरामर होईल, असं एक रसायन तयार झालं. तयार झाल्यानंतर इंद्राला धाक बसला म्हणतात आणि इंद्राने ते रसायनातलं शास्त्र जे आहे त्याची तपश्चर्या भंग करून त्याच्यामध्ये विघ्न आणून ते पुढे येऊ दिलं नाही. सांगायचा मुद्दा असा, एवढे मोठे ते शास्त्रज्ञ. त्यांना असं वाटलं की आपली जी विद्या आहे ती लोप पावू नये, पुढे हळूहळू चालावी, लोकांच्या उपयोगाची आहे. म्हणून ते जिज्ञासू सत्शिष्याचा शोध घेत होते. कारण तसे शिष्य मिळणंसुद्धा अवघड आहे. गुरु जर त्या योग्यतेचा असेल, म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असेल, तर शिष्यसुद्धा मल विक्षेप आणि आवरण दोष रहित असला पाहिजे. तेव्हा अशा शिष्याचा ते शोध घेत होते. योगायोगाने दोन जिज्ञासू त्यांच्याकडे होऊन आले, कारण सिद्ध नागार्जुनाची ख्याती फार झाली होती. आणि दोन शिष्य तिथे आले, साष्टांग प्रणिपात केला. महाराज म्हणाले, आम्हाला आपली विद्या शिकवावी आणि आम्ही आपली सेवा करायला तयार आहोत. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे, पण मी परीक्षा घेतो आणि नंतरच मग त्या शिष्याचा स्वीकार करतो. कारण ज्याला विद्या द्यायची त्याची योग्य पात्रता असली पाहिजे. तेव्हा पात्रता परीक्षा मी घेतल्याशिवाय विद्या देत नाही किंवा शिष्यत्व स्वीकारित नाही. ठीक आहे म्हणाले. आणि त्याप्रमाणे मग सिद्ध नागार्जुनाने त्यांच्याकडे दोघाकडे एक एक वनस्पती दिली आणि त्याचा कल्प करून आणायला सांगितला. मग 24 तासामध्ये हा कल्प करून आणा. कल्प म्हणजे काय की ती वनस्पती उगळायची आणि त्याचं घट्ट रसायन करून आणायचं, त्याला कल्प असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर दोघांनाही ती वनस्पती दिली आणि 24 तासामध्ये तुम्ही या वनस्पतीचा कल्प करून आणा. झालं. ते गेले तिथून आणि 24 तासाच्या आत त्यांना रिझल्ट द्यायचा होता. म्हणून एका शिष्याने दुसऱ्या दिवशी तो कल्प करून आणला आणि दुसरा शिष्य जो होता तो काय करू शकला नाही. त्यामुळे पहिल्या शिष्याने सांगितलं, महाराज हे बघा, मी तुम्ही दिलेल्या वनस्पतीचा हा कल्प करून आणलेला आहे,
बरं बरं म्हणलं ठीक आहे. मग त्याने ठीक आहे म्हणले. आणि तुझा रे? तर ते म्हणले क्षमस्व महाराज, मी काय तो कल्प करू शकलो नाही. म्हणले का? तर म्हणाले मी तुमच्याकडून जाता जाता एक अगदी म्हातारा वृद्ध ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि मी त्याला सावरलं आणि त्याला मदत करता करता त्याला प्राथमिक औषधोपचार आणि त्याला जे लागणाऱ्या गरजा करता करता माझा सगळा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि त्यामुळे मी तो कल्प करू शकलो नाही. तेव्हा झालं, सिद्ध नागार्जुनाने दुसऱ्या विद्यार्थ्याला पास केलं, दुसऱ्या विद्यार्थ्याला स्वीकारलं. पहिल्याला सांगितलं की तुम्ही नापास झालेला आहेत. का स्वीकारलं? तर म्हटले पास करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये त्याग आणि सेवा हे दोन निकष, म्हणजे शिष्यत्व करून घेण्याच्या पूर्वी हे दोन निकष त्यांनी मनात धरलेले होते की त्याच्यामध्ये सेवाभाव आहे का आणि त्याच्यामध्ये त्याग आहे का. या दोन गोष्टी पाहायच्या होत्या आणि त्या दुसऱ्या शिष्याच्या आचरणातून दिसून आल्या आणि म्हणून दुसऱ्याला त्यांनी शिष्यत्व दिलं आणि आपली विद्या त्याला शिकवायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा असा आहे की विद्यार्जनापूर्वीच्या ज्या अटी होत्या, सेवा आणि त्याग, या गोष्टी आता आधुनिक काळामध्ये दिसत नाहीत. एवढी फी भरा आणि घोका आणि ओका, बस. ते काय करतात, विद्यार्थ्याचं काय पूर्व चरित्र काय आहे, तो शिकतो आहे की नाही, शाळेत येतो आहे की नाही, ते सुद्धा काही नाही. कॉलेज वगैरे ह्या गोष्टी पहा तुम्ही की विद्यार्थी वर्गात किती असतात आणि रस्त्याने टोळके किती असतात, हे आजही तुम्हाला पाहायला मिळेल. कारण फर्ग्युसन कॉलेज रोडला तुकाराम पादुका मंदिराचं जो उभारणी केलेली आहे मी, तर तिथे मी 40 वर्ष ते पाहिलं. फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आणि त्या रस्त्याचे जे दुकानं आहेत, ते विद्यार्थी किती असतात वर्गामध्ये आणि बाहेर किती असतात, आज त्याचं निरीक्षण करण्याची गरज आहे. असा काळ आहे. फी भरा, अमाप फी भरायची, तुम्ही वर्गात या न या, काय करायचं ते करा, असा हा काळ आलेला आहे. तेव्हा पूर्वी तसं नव्हतं. पात्रता परीक्षा नंतर त्या विद्यार्थ्याला पुन्हा एकाला स्वीकारलं त्याने, सिद्ध नागार्जुनाने, दुसऱ्याला सांगितलं तू घरी जाऊ शकतोस. तसं आम्हाला काय नाही, आम्ही पैसे मिळतात ना, तो जास्त पैसे देईल, तो त्या गुणवत्ता असो का नसो, तो परीक्षा घ्यायचं, स्वीकारायचं, असा आत्ताचा काळ. आणि म्हणून विद्याची जी पात्रता आहे तीसुद्धा खाली, शिक्षणाची पात्रता खाली घसरलेली आहे. तेव्हा एका सुभाषितकाराने म्हटलं आहे, हिंदी सुभाषितकार आहे, लाखो गुरु है जगत में परी एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक है बाकी नहीं कुछ ध्यान दे, जो खास पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. असे क्वचित गुरु आहेत, पण सगळे गुरु आहेत ना. काही जादूगार होते गुरु, फुफा क्या करते सदा, ठाणे ठुने बतलाई क्या दुनिया किया करते फिदा. पार याद रखना भाइयों, ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते तभी कुछ ठीक है, पर ये लुबाडे शूर है. असे लुबाडे शूर आणि लुबाडे गुरु आता खूप झालेले आहेत. त्यांच्यापासून शिष्याने सावध राहिले पाहिजे. सांगायचा मुद्दा, शिष्यातही योग्यता पाहिजे, गुरुताही योग्यता पाहिजे. असे गुरु आणि शिष्य त्यांची जोडी मिळणं फार फार अवघड झालेलं आहे. आता काय, गुरु त्या परिचय, शिष्य शिटाऊ बंदरीचे, लोभी गुरु आणि चेला दोनों नरक में ठेलम ठेला, अशी परिस्थिती झालेली आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, नाहे निर्मळ जीवन. जर त्या शिष्याचं चित्त शुद्ध नसेल तर काय होतं ते तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, काय करील साबण. पाणीच जर निर्मळ नसेल तर साबण काय करणार. तैसे चित्त शुद्ध नाही, त्यासे बोध करील काही. चित्त जर शुद्ध नसेल तर त्याला बोध होत नाही. कारण पाण्यात जसं निर्मळ पाणी असेल तरच स्वच्छ धुणं निघतं, त्याप्रमाणे चित्त शुद्ध असेल तरच ती विद्या प्रतिफलित होते.
काही शिष्य असे असतात की त्यांचं मन निर्मळ नसतं. तर या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचे आहेत. तात्पर्य, गुरु आणि शिष्य परंपरा शुद्ध आणि सेवा त्यागावर आधारलेली असली पाहिजे, तेव्हाच ज्ञान प्रतिफलित होतं. तेव्हा विद्यालय असो, गुरुकुल असो किंवा खाजगी कोणी शिकवणारे असतील विद्यार्थ्यांना, तर त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. विद्यार्थीसुद्धा परीक्षा करून घ्या आणि आपणसुद्धा तसं ज्ञान देण्याच्यासाठी आपणसुद्धा पात्रता आपली सिद्ध करा, अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे. पात्रता परीक्षा असं याचं शीर्षक आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घेत चला. रामकृष्ण हरी.